टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अरबी समुद्रामध्ये सध्या चक्रीय परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीवरती या ठिकाणी होणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे आणि त्याचमुळे हवामान खात्याने या ठिकाणी कोकणासाठी आजपासून पुढचे 2 दिवस या ठिकाणी येलो अलर्ट जारी केलेला पाहायला मिळतो आहे। 2 दिवसात कोकणात पावसाची शक्यता आहे। त्याच पद्धतीने आज सकाळी देखील या ठिकाणी पाऊस झालेला पाहायला मिळतो आहे। कोकण किनारपट्टी भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने देखील वारे वाहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। तुम्ही बघू शकता की सकाळी सुद्धा या ठिकाणी अक्षरशः पावसाळ्यासारखा धोधो पाऊस कोसळलेला होता। रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी 8 आणि 9 मे, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 9 आणि 10 मे, तर रायगडसाठी 7 ते 10 मे असा जो आहे तो येलो अलर्ट दिलेला पाहायला मिळतो आहे। येलो अलर्टमुळे 48 तासात कोकण किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे आणि तो अंदाज आज सकाळी देखील खरा झालेला आहे। मात्र पुढचे 48 तास हे कोकण किनारपट्टीसाठी महत्त्वाचे असणार आहेत। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की सध्या पूर्णपणे पावसाळ्या पद्धतीनं ढगाळ हवामान आहे। काळे ढग या ठिकाणी दाटीवाटीनं किनारपट्टी भागात दाटलेले पाहायला मिळत आहेत आणि हेच ढग पावसाच्या रूपानं या ठिकाणी कोसळताना देखील पाहायला मिळत आहेत। त्यामुळे पुढचे 2 दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी किंवा कोकणासाठी या ठिकाणी हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।